ज्या व्यक्तीला श्वास आणि संवेदना पाहणं जमलं, या 6 इंद्रियासोबत काही हो, म्हणजे कोण आपल्याला शिवी दिली तर शिवी दिल्याबरोबर त्या शिवी देणाराला आणि त्या शिवीच्या शब्दाला तुम्ही पाहत बसू नका, ऐकत बसू नका. तुम्ही श्वासाला पहा, संवेदनेला पहा. जर समजा तुम्हाला कोणी येऊन शिवी दिली, जसं की मी विपश्यना केली नव्हती आणि भिक्षू झालो होतो, तेव्हा मला एका मुस्लिम बांधवाच्या पोरांनी भर बाजारामध्ये टकल्या म्हणलं होतं. आता मला माहित नव्हतं की टकल्या म्हणल्यावर श्वास पाहायचा म्हणून. मी काय केलं, टकल्या म्हणताच मी त्याला पाहिलं आणि जे त्याच्या मागे लागलो, मला झालंच नाही की अंगावर चिवर आहे म्हणून. मी असा पळालो की त्या लोकांच्या गाड्यावर उड्या मारायचो. लोक म्हणजे 12 असं काऊन पळू लागलं म्हणे, शप्प सांगतो मला. असा पळालो त्याच्या माग, किंवा असं पोरग पळाला, चिन नाहीच पळालं म्हणजे लोक. मी सांगतो माझा अनुभव, पहिला शिबिर माहित नव्हतं तेव्हा. आता बघा, तेव्हा ते टकल्या म्हणल्यानंतर मी त्या व्यक्तीला पाहिलं, त्या शब्दाला पाहिलं. टकल्या हे मला वाईट वाटलं आणि मग मला त्याचा द्वेष आला आणि मग मी त्याच्या मागे पळालो आणि मग तो लागला. हाती असतं तर लय हाणलं असतं, ते कर्म बनले असते. ते हाती नाही लागले, ते चांगलं झालं, बरं झालं, ते गेलं पळून, हाती नाही लागलं, पण ते कर्म बनले. आता मात्र किती कोणी टकल्या म्हणलं तर म्हणता क्षणी मी श्वास पाहतो, संवेदना पाहतो आणि लगेच मैत्री करतो आणि म्हणतो खरं बोलला, कारण खरं टकलंय. जर त्याने हेप्पी म्हणलं तर वाईट वाटलं. आता टकलंय तर